आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रीला सुरुवात झाली आणि या निमित्तानं आपण विविध क्षेत्रात कार्यक्षम असलेल्या आणि कार्यरत असलेल्या महिलांच्या उत्तुंग भरारी घेतलेल्या कार्याच्या कहाण्या आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आज आपल्या सोबत आहेत स्किन एक्सपर्ट आणि ब्युटिशियन श्रावणी काशीत, ज्यांनी खूप वेळात आपले एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केले. त्यांच्या प्रवासाची, जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्ते, तारा न्यूजमध्ये श्रावणी, तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. नमस्ते. तर श्रावणी, तू 21व्या वयातच इतकं मोठं यश संपादन केलेस, तर या ब्युटी क्षेत्रात येण्यामागं तुझं प्रेरणास्थान नेमकं काय होतं? ओके, माझं प्रेरणास्थान म्हणजे माझी आई. तर माझी आई ह्या फील्डमध्ये गेले 25 वर्ष झाले आहे. अच्छा. तर तिला लहानपणापासून कष्ट करताना बघून, तिचे पार्लर ह्या क्षेत्राकडे आवड बघून मला पण आवड निर्माण झाली आणि मी पण तिला मदत म्हणून जात होते पार्लरमध्ये तिच्यासोबत. तर मग तेव्हाच मी तिला बघून बघून शिकले आणि असंच पुढे माझी पण इच्छा झाली की मी काहीतरी, ती जसं कष्ट करते आहे, कष्टातून सगळं उभं करते आहे, तसं मीही काहीतरी स्वतःचं एक नाव कमवावं. आणि तिचं पण खूप सारं स्वप्न होतं की मी असंच मोठं नाव कमवावं, माझी एक स्वतःची अकॅडमी असावी, हे सगळं गोष्टी तिचं स्वप्न होतं, तर ते मी पूर्ण केलेलं आहे. अच्छा, म्हणजे मम्मीचं स्वप्न होतं म्हणून तू या क्षेत्राकडे वळलीस. तर मला असं विचारायचं आहे, तुझं काय स्वप्न होतं का याआधी? हो, माझं पण असं एक स्वप्न होतं की मला डर्मॅटॉलॉजिस्ट व्हायचं होतं. अच्छा. पण जर तो डर्मॅटॉलॉजिस्टचा जर टाईम स्पॅन बघितला तर तो 8 वर्षांचा होता आणि तो खूप होता. मीन्स 8 वर्ष तुम्ही डिग्री करून नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, मीन्स टोटल 10 इयर्सचा तो एक्सपिरियन्स होता. तर मग आमच्या फील्डमध्ये पण अशी काही एक डिग्री आहे ज्याला नॉन सर्जिकल डॉक्टर म्हणजेच सिडॅस्को नावाची एक डिग्री आहे. तर मी त्याच्यावरती सर्च केलं आणि मग ठरवलं की मी पण हीच डिग्री करेल आणि मी ह्या क्षेत्रात उतरेल असं. अच्छा. तर आता तू सांगितल्याप्रमाणे तुझी आई हे तुझं प्रेरणास्थान आहे आणि गेली 25 वर्ष ती या क्षेत्राकडे आहे. तर एकंदरीत घरचं वातावरण, तुमचे हे जे करिअर आहे त्यात कितपत महत्त्वाचं ठरते? घरचं वातावरण तर खूप मॅटर करतं. काही वर्ष असेच मीन्स फायनान्शियल क्रायसिस वगैरे, घरचे प्रॉब्लेम्स ह्यात गेले. मग मी माझ्या आईला बघितलं की ती घरचं सांभाळून, आम्हालासुद्धा सांभाळून, आम्हाला स्कूलला वगैरे सगळं टिफिन वगैरे बनवून, मग ती तिच्या पार्लरमध्ये येऊन दिवसभर थांबून परत संध्याकाळी घरी येऊन तिचं काम करायची. तर तिचं कष्टाळूपणा, पण तिच्या कामाची तिच्या ओढ, त्याच्या कामाबद्दल तिचं प्रेम, ते बघून मला खूप मीन्स एक इन्स्पिरेशन भेटलं, एक मोटिवेशन भेटलं. त्यामुळे माझी पण इच्छा झाली. तू आता श्रावणी शिकत शिकत पुणा, मुंबई सारख्या ठिकाणी बरेच कोर्सेस केले. तर हे करत असताना तुझं नेमकं ध्येय काय होतं? माझं ध्येय हे होतं की मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तिचं स्वप्न होतं की मी एका स्टेज लेवलपर्यंत जाईल, जसं की आजकाल प्रतीक्षा थोरात वगैरे तुम्ही बघता. तर ती पण तिच्या आईचं छोटंसं सलॉनपासून तिने सुरुवात केली आणि आज ती ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला माझ्या आईला मला बघायचं होतं. आणि तेच स्वप्नासाठी मी इतके वर्ष, मीन्स माझं शिक्षण सोबत आणि माझी आवड पण त्याच्यात निर्माण झाल्याबद्दल मी ह्या फील्डमध्ये आलेले. तर ते पण आज म्हणजे मला माझ्या आईचं स्वप्नासाठी एवढे झटापट करून मला हे सगळं करायचं होतं. अच्छा, बरं, मला असं विचारायचं की हे सगळं करत असताना तुला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? खूप साऱ्या अडचणी आल्या. जसं मी म्हणलं की फायनान्शियल क्रायसिस आले किंवा थोडंसे मीन्स मेंटली थोडंसं डिस्टर्ब, परत माझं एज्युकेशन, माझं स्टडी, तर हे सगळं तर होतंच. पण तरी पण माझं त्याच्याबद्दलचं प्रेम मला थांबू नाही दिलं. मी कंटिन्यू माझं 11th-12th हे एक्सटर्नल करून, जेव्हा एक्झाम असेल तेव्हा 2 दिवस 3 दिवस आधी अभ्यास करून एक्झाम देणं. पण माझ्या कामाकडे माझं पूर्णपणे लक्ष होतं आणि खूप ते मॅटर करतं, मीन्स खूप इम्पॉर्टंट ठरलं माझ्यासाठी ते. अच्छा,
तर तू खूप लहान वयात इतका स्ट्रगल करून ह्या स्टेजपर्यंत पोहोचलेस आणि सगळ्यात पहिला तुला 17व्या वर्षी पहिला पुरस्कार मिळाला. तर त्यावेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? 17व्या वर्षी पुरस्कार मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर मी जेव्हा मला समजलं की मला अवॉर्ड भेटणार आहे, ते पण ॲक्ट्रेस प्राजक्ता माळीकडून, तर मी एकदम खुश होते, मीन्स खूपच आनंदात होते. तसंच मी माझ्या आईला कॉल केलं की मला असं अवॉर्ड भेटतं आहे, तर ती पण एकदम खुश होती, खूप इमोशनल झाली. तो मोमेंट खूप मस्त होता माझ्यासाठी. आणि जेव्हा आम्ही अवॉर्ड होतं त्या दिवशी गेलो होतो, तर मी जिथे गेल्यानंतर असं झालं, मी थोडी नर्वस होते, कारण माझ्याहून सगळ्या मोठ्या ब्युटिशियन्स होत्या आणि त्यांच्यात मीच एकटी सगळ्यात लहान होते. ही पण एक अभिमानाची गोष्ट आहे, पण खूप असं मस्त होतं तो एक्सपिरियन्स. मी शब्दात नाही सांगू शकत, पण खूप इन्स्पिरेशनल अँड मोटिवेशनल पण होता. तर हा 17व्या वर्षी जो तुला अवॉर्ड मिळाला, त्याच्यानंतर तुला बरेच अवॉर्ड मिळत गेले, तर ते काय महत्त्वाचे ठेवतात? ते महत्त्वाचे हे ठेवतात की हे माझ्या कामाची पोचपावती आहे, की मीन्स माझ्या कामाचं मला हे मोल भेटतं आहे. आणि असंच मी माझ्यासारख्या आणखी मुलींना, महिलांना इन्स्पिरेशन देईल, मोटिवेशनल देईल, हे खूप महत्त्वाचं ठरतं. मीन्स बाकीच्या महिला ज्या शून्यातून आपलं विश्व उभा करतात, तर ते माझ्याकडे बघून इन्स्पायर होतील आणि मी पण त्यांना एक मीन्स असं मोटिवेशनल ठरेल, हीच इच्छा. तू श्रावणी अकॅडमी याच्या माध्यमातून कमी फीमध्ये महिलांना प्रशिक्षण देतेस. तर हा उपक्रम तू कसा चालू केलास किंवा काय तुझ्या डोक्यात होतं हे सगळं सुरू करण्यामागे? जसं मी मगाशी म्हटलं की फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आजकाल ज्या महिला आहेत, आजकाल कसं झालं आहे की महिलांना शिकायची खूप इच्छा आहे, पण काहीतरी प्रॉब्लेम्समुळे, मीन्स घरचं कारण असेल किंवा काही फायनान्शियल क्रायसिस असतील, तर त्याच्यामुळे त्या महिलांना शिकू शकत नाहीत. आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ज्या लग्न झालेल्या आहेत, ज्यांना मुलं बाळं आहेत, त्या महिला जाऊ शकत नाहीत. तर त्या महिलांसाठी आपल्या कोल्हापूरमध्ये म्हणजे जवळपासच आणि कमी बजेटमध्ये चांगलं शिक्षण देण्याचं हे माझं काम होतं. जसं हे माझं इन्स्पिरेशन हे माझ्या आईकडूनच आलेलं आहे. तिला बघूनच हे माझ्या डोक्यात आलं की तिने किती कष्टातून खूप सारे कोर्सेस, तिचं काम सांभाळत तिने पैसे कमवून छोटे छोटे कोर्सेस केले, पण ते पण तिने कसं केलं, आम्हाला सांभाळून, आमच्या घरच्यांसाठी वगैरे सगळ्यांसाठी तिने ती धडपड केली. अशाच बाकीच्या महिलासुद्धा धडपड करतात, तर त्यांच्यासाठी एक छोटंसं काहीतरी म्हणून मी हे चालू केलं होतं. आणि ह्याच माध्यमातून 100हून अधिक महिला आता आपल्याकडे शिकतात आहे आणि खूप साऱ्या महिला शिकूनसुद्धा गेल्यात. त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय चालू केला आहे. मीन्स कमी बजेटमध्ये तुम्ही स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे महिलांना शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा माझा प्रयत्न आहे हा. तर श्रावणी, खूप कमी वयामध्ये तू इतकं सारं करतेस, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत तुझ्या आईचं आणि तुझं स्वप्न आहे की महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना एक स्वावलंबी बनवणं. तर आतापर्यंत अशा किती यशाच्या कथा किंवा असे किती यश तुम्हाला मिळाले, कितपत यश मिळाले? सुरुवातीला तर खूप थोडंसं प्रॉब्लेम आला की महिलांना कनेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जात होतं. कारण काय की त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे किंवा फायनान्शियलीमुळे मीन्स आम्ही तो उपक्रम त्यांच्यापर्यंत नेत होतो, पण काही महिला अशा होत्या की काहीतरी कारणांमुळे त्या मागे राहत होत्या. पण आत्ता जसं बघितलं तर ह्या 2-3 वर्षात खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि महिलांना आजकाल सोसायटीमध्ये खूप सारं महिलांचं इंडिपेंडंट किंवा स्वावलंबी होणं, स्वतःच्या कष्टाने कमवणं हे खूप वाढलेलं आहे. आणि खूप मोटिवेशनल सगळीकडेच इन्स्पिरेशन आहे की महिलांनी स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व बनवावं. तर त्यामुळे आता आजकाल खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्या आपल्यापर्यंत पोचतात आहे आणि एक स्वतःचं नाव कमवत आहे. आपण जसं म्हणतो एक महिला शिकली तर पुरा घर शिकतं, तसंच आजकाल झालेलं आहे की एक आई शिकली तर ती एका आईचं पण रोल निभावते, एका मीन्स बापाचं पण रोल निभावू शकते, घरचे कामं बाहेरचे कामं ती एकटी करू शकते. त्यासाठी महिला आजकाल खूप धडपड पण करत आहेत. तर त्या सगळ्या खूप मीन्स यश चांगलं मिळत चाललेलं आहे आणि अशीच इच्छा आहे की पुढे पण असंच यश मिळो. अच्छा, आता तसं पाहिलं तर ब्युटी आणि मेकअप या क्षेत्राकडं आजकालचा समाज एक ग्लॅमर म्हणून बघतोय. तर तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुमच्या कामाचं मूल्य होत नाहीये, असा कधी अनुभव आलाय का? असं खूप वेळा झालेलं आहे. आता एखादी मेकअप ऑर्डर असेल तर आपण तिथे जातो,
तर आपल्याला ब्युटिशियन असं बोललं जात नाही, पार्लरवाली असं बोललं जातंय. तर ती कन्सेप्ट थोडीशी चुकीची आहे. मला असं वाटतंय की प्रत्येक महिलाला एक सन्मान दिला पाहिजे. भले ती छोटं काम का करेना, पण ती तिची कला, तिचं कष्ट ती त्याच्यातून करत आहे. तर प्रत्येक महिलेला तिचा सन्मान आणि रिस्पेक्ट भेटला पाहिजे. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की पार्लरवाले न म्हणता आजकाल लोकांनी ह्याकडे ॲज अ ब्युटिशियन मीन्स एक प्रोफेशनल कोर्स असं मीन्स प्रोफेशनल एक ब्युटिशियन आहेत ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि असं खूप वेळा झालेलं आहे की बरेच लोक म्हणतात काय करते ही, काय आहे, फक्त तोंडाला फासते आणि असं हेच करून देते, मीन्स काही चांगलं करत नाही आहे, हे काय साधेपण करतात. पण असं नाही आहे, ह्याच्यामध्ये पण खूप कष्ट लागतात, तिची मेहनत असते. तिने जे काही केलेलं आहे ते आजकाल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते तिचं काम असतं, तुम्हाला सुंदर बनवण्याचं तिचं काम असतं. म्हणूनच असं मला वाटतं की आजपासून मुलींना मीन्स महिलांना जे पार्लरवाले म्हणतात त्याच्याऐवजी एक ब्युटिशियन असं म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. अच्छा, तर तुझा एकंदरीत विचार किंवा एकंदरीत तुझं बोलणं किंवा एकंदरीत या क्षेत्राकडे बघण्याचा जो तुझा दृष्टिकोन आहे, एवढ्या कमी वयात इतकं सगळं नॉलेज असं ऐकलं की असं वाटतं की आजची खरंच तू नवदुर्गा आहेस. तर आज या नवदुर्गा निमित्त आजच्या तरुण मुलींना आणि महिलांना काय संदेश देशील? तर मी मुलींना आणि महिलांना हा संदेश देईल की इंडिपेंडंट व्हा, चांगलं शिका, जिथे चांगल्या गोष्टी आहेत ते घ्यायचं ट्राय करा. मीन्स तुम्ही इन्स्पायर झालं, मीन्स तुम्ही काम करायला लागला तर पुरं घर शिकलं जाईल. आणि असंच तुम्ही प्रगती करत राहा, पुढे जात राहा, माणसांना सुद्धा तुमच्या मागे टाकून द्या. तर आज आपण श्रावणी काशीद यांच्याशी बातचीत केली आणि एकंदरीत तिचे एवढ्या कमी वयातले इतके सुंदर विचार ऐकल्यानंतर असं खूप म्हणजे प्रेरणादायी तिचा प्रवास आणि तिच्याबद्दल असं मला बोलायलाच शब्द नाही आहेत, इतके तिचे विचार सुंदर आहेत. आणि आजची नवदुर्गा म्हणून हिच्याकडं पाहिलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर श्रावणी, तुझा प्रवास खूप छान आहे आणि तू जिद्दीनं आणि मेहनतीनं इथंपर्यंत पोहोचलीस, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू आज तू आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल. थँक्यू एव्हरीवन.